श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे मजेत असणार आणि आम्ही पण मजेत आहोत. तर हा व्हिडिओ आहे श्रावणातल्या दुसरा सोमवारचा. तर इथे हे आरतीची थाली तयार केलेली आहे मंदिरात जाण्यासाठी आणि बेल वगैरे पण घेतलेलं आहे पॉलिथिनमध्ये. तर आम्ही जाणार होतो आमच्या इथल्याच मंदिरात, जे की मी मागच्या पण सोमवारी गेली होती आणि तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं. तर आज पण आम्ही इथे गेलो. आम्ही मुद्दाम ना थोडं लेट घरून जातो, कारण की तिथे मग गर्दी थोडी कमी असते म्हणून, म्हणजे शांततेत आपली पूजा वगैरे म्हणजे करायला मिळते. तर मग इथे बघू शकता तुम्ही, आम्ही इथे मंदिरात गेलो, आतमध्ये निवांत बसलो. जास्त कोणी नव्हत्या, 2-3 म्हणजे बाया होत्या ज्या पूजा करत होत्या. तर मग त्यांची पूजा आम्ही आधी होऊ दिली आणि नंतर मग आम्ही पूजा केली. तर तिथे मंदिरात ना हा जो एक माणूस दिसत आहे तुम्हाला साईडनं बसलेला, तो माणूस खूप वेळ पासनं तिथे बसलेला होता. आम्ही तर आधी त्याला उठायची वाट पाहिली, पण तो काही उठतच नव्हता. आमची पण पूजा झाली, तिथं होत्या सगळ्या बायांची पण पूजा झाली, त्याच्याशिवाय तो उठलाच नाही. आणि ज्यांना कोणाला असं आजारी असतं, ज्यांना बरं वगैरे नसतं, तर ते लोक असे मुद्दामच म्हणजे लेट येतात, की जेणेकरून आपल्याला शांततेत पूजा करता यावी म्हणून. तर इथे माझी पूजा झाली होती आणि मी जिच्यासोबत गेली होती ना, ज्या मुलीसोबत, तिची व्हायची होती, तर म्हणून मी इथे मग थांबली होती तिची वाट पाहत. तर मग पूजा वगैरे करून आलो घरी. तर मी तुम्हाला हे दाखवत आहे की पहा, माझा मुलगा इथे ही डबी ठेवली आहे विक्सची. तर त्याची धडपड बघा ती डबी घ्यायसाठी किती आहे. म्हणजे त्या लहान मुलांमध्ये एवढी जिद्द असते ना, की एखादी वस्तू त्यांना जर त्यांच्या हातात पाहिजे असली तर ते कसाही प्रयत्न करेल, पण ती वस्तू मिळवणार म्हणजे मिळवणारच. तुम्ही आता बघा, तो आता ती वस्तू घ्यायचा म्हणजे पूर्णतः त्याने प्रयत्न केला आणि मी हे बघतच होती. तर पहा, त्याने ते डबी खाली पाडली एकदाची आणि मग त्याच्यासोबत निवांत खेळत होता. तर ही आहे दुसऱ्या दिवशी सकाळची क्लिप. तर इथे ना सत्तू पीठ भिजवलेलं होतं साखर टाकून. तर त्याला ना देत होते माझे मिस्टर, की त्याला असं तोंडापाशी नेत होते, पण तो एवढा छान नाही नाही म्हणत होता ना, म्हणजे त्याला काही चारलं वगैरे नाही, पण त्याच्या तोंडापाशी जरी नेलं तरी तो म्हणजे नाही म्हणत होता. ते खूप क्यूट वाटत होतं त्याचं. तर इथे ना मग माझ्या मुलाला ट्युशनला जायची वेळ झाली, ट्युशनला नेते म्हटलं त्याला, आता गाडीच चालू होत नव्हती. तर गाडी चालू नाही झाली, त्याच्यासाठी मला बोलणे खावं लागले. मी ट्युशनवाल्या टीचरला फोन केला, तर टीचर म्हणाल्या की तुमचे तेच कारणं असतात, कधी गाडी बंद पडते, कधी काय बंद पडते, आता आम्ही काय करावं सांगा.